नमस्कार विद्यार्थी मित्रांनो MHCET कॅप राऊंड फर्स्ट मध्ये बऱ्याचशा कोर्सेसला बेटरमेंट आणि फ्रीज हे दोन ऑप्शन असतात आणि यापैकी कुठला ऑप्शन निवडायचा आणि फ्रीज आणि बेटरमेंट याची प्रोसेस कशी असते याविषयीचा लाईव्ह डेमो मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. तर मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे, स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन कट्टा या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण LLB 3 इयर साठी कशा प्रकारे हे फ्रीज आणि बेटरमेंटचं ऑप्शन चूज करायचं हे पाहणार आहोत. सेम प्रोसेस बीएड साठी आहे, MHT CET आहे, इतर सर्व कोर्सेस देखील सेम प्रोसेस असणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला त्यासाठी या सीईटीच्या कॅपच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचंय. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला ऍडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 25-26 असेल, यावरती क्लिक करायचंय. तुम्ही जसं यावरती क्लिक कराल तर अनेक कोर्सेसची या ठिकाणी लिस्ट ओपन होईल. त्यापैकी आता आपण LLB 3 इयरचं पाहणार आहोत. तुम्हाला बीएडचं असेल किंवा इतर कुठलं असेल तर तुम्ही त्यावरती क्लिक करू शकता. इथं आल्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचंय. त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा साइन इनचं पेज ओपन होईल. तर याच्यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आलेला आहे, पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे आणि साइन इन या बटनावरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही साइन इन कराल तर तुम्हाला या ठिकाणी एक पॉपअप येईल. तर हा पॉपअपचा मेसेज क्लोज करायचा आहे आणि जर अलॉटमेंट झालं असेल तर तुम्हाला या कन्फर्म आणि व्हेरीफाईड याच्या खाली कॅप राऊंड 1 आणि कुठलं कॉलेज भेटलेलं आहे, सीट एक्सेप्टन्स स्टेटस काय आहे, त्यानंतर सीट एक्सेप्टन्स फी पेड स्टेटस जे काय आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. तर आता आपल्याला इथं बेटरमेंट करायचंय का फ्रीज करायचंय. ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्स व्यतिरिक्त इतर कुठलं कॉलेज भेटलं असेल, म्हणजे ज्यांना फर्स्ट प्रेफरन्स भेटलेलं नाहीये, दुसरं, चौथं, पाचवं, 10वं जे कॉलेज भेटलंय, असे विद्यार्थी फ्रीज आणि बेटरमेंट हे दोन ऑप्शन चूज करतात. त्यांना जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी फ्रीज करायचंय. ज्यांना ऍडमिशन घ्यायचं नाहीये परंतु ही सीट सेकंड राऊंड पर्यंत रिझर्व्ह करून ठेवायची आहे, त्यांनी बेटरमेंट करून घ्यायचं आहे. आणि मग हे फ्रीज किंवा बेटरमेंट करत असताना आपल्याला 1000 फी देखील या ठिकाणी पेड करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला या ठिकाणी सेट सीट एक्सेप्टन्स स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी फ्रीज ऑब्लिक पे बेटरमेंट फी हे दोन ऑप्शन दिसतील. जर तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज भेटलं असेल तर तुम्हाला बेटरमेंट हा पर्याय दिसणार नाहीये. मग तुम्हाला काय करायचं की फ्रीज या बटनावरती क्लिक करायचंय. तुमच्या समोर मेसेज येईल की तुम्हाला हे सीट एक्सेप्टन्स स्टेटस मध्ये फ्रीज करायचंय का, तर या ठिकाणी येस करायचंय आणि यू विल हॅव टू पे द फी ऑफ RS 1000 फॉर फ्रीज म्हणेल, तर ओके यावरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही ओके कराल तर इथं तुम्हाला परत रिझन पर्पज सीट एक्सेप्टन्स फी 1000 येईल. तर याच्यावरती प्रोसीड करायचंय. प्रोसीड केल्यानंतर तुमची डिटेल या ठिकाणी येईल, तुमचं ट्रान्झॅक्शन आयडी येईल, पेमेंट आयडी येईल, पेई नेम म्हणजे स्टुडंटचं नाव येईल आणि फी अमाऊंट 1000 दिले. परत एकदा आपल्याला प्रोसीड या बटनावरती करायचंय. आता तुम्ही पेमेंटच्या पेजला रिडायरेक्ट होणार आहात. त्याच्या अगोदर परत एकदा इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि आय ऍग्रीला ऑटोमॅटिक टिक आहे. तर पुढे कंटिन्यू केल्यानंतर तुमच्या समोर पेमेंटचे ऑप्शन ओपन होतील. आता तुम्ही UPI ने इथं पे करू शकता. तुमचा इथं UPI आयडी तुम्हाला टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करून मेक पेमेंट वरती क्लिक करायचं आहे. किंवा तुम्ही पे लेटर यावरती क्लिक करू शकता किंवा डेबिट कार्ड असेल तर त्यानुसार नेट बँकिंग नुसार वॉलेट नुसार करू शकता. आणि सर्वात सोपा पर्याय पे विथ QR हा ऑप्शन आहे. तर याच्यावर तुम्ही जसं क्लिक कराल तर तुमच्या समोर इथं जनरेट QR कोड हा ऑप्शन येईल. तर हा स्कॅन करून देखील तुम्ही 1000 पेमेंट हे करू शकता. हे झालं फ्रीजच्या बाबतीत. आता मी हे ट्रान्झॅक्शन कॅन्सल करतोय. तुम्ही जसं हे स्कॅन कराल तर तुमची सीट ही फ्रीज होणार आहे आणि तुम्हाला अलॉटमेंट लेटर घेऊन कॉलेजमध्ये ऍडमिशन साठी जायचं आहे. आता आपल्याला काय करायचं की मला फ्रीज करायचं नाहीये तर मला बेटरमेंट करायचंय. तर तुम्हाला बेटरमेंट या पर्यायावरती क्लिक करायचंय. तुम्ही बेटरमेंट केल्यानंतर परत सेम प्रोसेस आहे. 1000 भरावे लागतील म्हणून सांगेल, येस करायचंय. त्यानंतर पुढे तुम्हाला सीट एक्सेप्टन्स फी 1000 फी डिटेल येईल. परत प्रोसीड करायचं आहे. जसं तुम्ही प्रोसीड कराल तर विद्यार्थ्याचं नाव, ट्रान्झॅक्शन आयडी, ट्रान्झॅक्शन टाईप, पेई आयडी येईल आणि त्यानंतर प्रोसीड करायचं आहे. आता तुमच्या समोर परत या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे तुमचा आणि 1000 इथं आलेला आहे. परत कंटिन्यू करा आणि सेम जर तुम्हाला UPI ने करायचं असेल तर या ठिकाणी UPI आयडी टाका किंवा
पे विथ QR कोडनी करून तुम्ही हे पेमेंट करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही फ्रीज किंवा बेटरमेंट करू शकता. आणि समजा तुम्ही बेटरमेंट केलेला आहे किंवा फ्रीज केलेला आहे, परंतु तुम्हाला आता या ठिकाणी ते बदलायचं असेल, तर तुम्ही जर बेटरमेंट केलं असेल तर फ्रीजचा ऑप्शन निवडू शकता आणि फ्रीज केलं असेल तर बेटरमेंटचा ऑप्शन निवडू शकता. आणि त्यानंतर प्रिंट सीट एक्सेप्टन्स लेटर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही याच्यावरती क्लिक कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचं नाव, कॉलेजचं नाव आणि त्याच पुढं या ठिकाणी तुम्ही काय बेटरमेंट केलंय की फ्रीज केलंय हे या ठिकाणी येणार आहे. पण तुम्ही जर या ठिकाणी 1000 पेमेंट नाही केलं तर तुमचं हे बेटरमेंट किंवा फ्रीज ही प्रोसेस होणार नाही. जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी फी पेड करत नाही, याचा अर्थ तुम्ही काहीच केलं नाही असा होतो. जर तुम्ही 1000 रुपये भरले तरच तुमचं कॉलेज फ्रीज होतं किंवा बेटरमेंट होतं. मग आता हे ऍडमिशन किती तारखेपर्यंत घ्यायचं आहे आणि हे बेटरमेंट किंवा फ्रीज आपण केव्हा करू शकतो? समजा तुम्ही फ्रीज केलं असेल तर तुम्हाला बेटरमेंट देखील करता येतं आणि बेटरमेंट केलं असेल तर फ्रीजचा ऑप्शन देखील चूज करता येतो. तर त्यासाठी मित्रांनो, आता LLB 3 इयरचं जे आहे ते 11/8/2025 पासून ते 13/8/2025 असं 3 दिवस तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी कालावधी दिलेला आहे. मग हे बेटरमेंट तुम्ही केव्हा करू शकता? तर आज करू शकता, उद्या करू शकता. 13 तारखेपर्यंत रात्री 11:59 पर्यंत तुम्ही बेटरमेंट ऑप्शन चूज करू शकता. आणि जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर 13 तारीख ही लास्ट आहे आणि त्यासाठी तुम्हाला फ्रीजचा ऑप्शन चूज करून त्यानंतर अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं आहे, प्रिंट सीट एक्सेप्टन्स लेटर डाउनलोड करायचं आहे आणि त्यासोबत डॉक्युमेंट जोडून कॉलेजमध्ये ते सबमिट करायचे आहेत. पण तुम्हाला ऍडमिशन घ्यायला नाही जमत असेल, तुम्ही फ्रीज केलंय तर तुम्ही त्याला बेटरमेंट मध्ये कन्वर्ट करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस होती. या व्हिडिओची तुम्हाला नक्कीच मदत होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.